बघा या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला पहा काय विचारलाय. राज्यांचा महाधिवक्ता यांच्या संबंधीचं कलम कोणतं कलम आहे? बघा याचं योग्य उत्तर काय असेल. बघा कलम 165 राज्यांचा महाधिवक्ता यांच्या संबंधीचं कलम आहे. म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक दुसरा पहा. आग्रा या शहराची स्थापना खालीलपैकी कोणी केली? आग्रा या शहराची स्थापना कोणी केली होती? तर सिकंदर लोधी यांनी पहा आग्रा या शहराची स्थापना केली होती. म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक तिसरा. कॉमनवेल्थ. कॉमनवेल्थ हे वर्तमानपत्र कोणाचे वर्तमानपत्र होते? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 यायला पाहिजे. कॉमनवेल्थ बघा हे वर्तमानपत्र डॉक्टर अॅनी बेझंट यांचे या ठिकाणी वर्तमानपत्र होते. म्हणजेच ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक चौथा. स्वामी विवेकानंदांचे मूळ नाव खालीलपैकी काय होते? बघा याचे योग्य उत्तर काय असेल. स्वामी विवेकानंदांचे बघा मूळ नाव हे नरेंद्रनाथ दत्त होते. म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 5वा. द ग्रेट व्हिक्टोरिया वाळवंट. द ग्रेट व्हिक्टोरिया वाळवंट कोणत्या देशामध्ये आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 यायला पाहिजे. द ग्रेट व्हिक्टोरिया हे वाळवंट ऑस्ट्रेलिया देशामध्ये आहे. म्हणजेच ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 6वा. सोलापूर हा जिल्हा. सोलापूर हा जिल्हा कोणत्या प्रशासकीय भागामध्ये येणारा तो जिल्हा आहे? बघा याचे योग्य उत्तर काय असेल. सोलापूर बघा हा जिल्हा पुणे या प्रशासकीय भागामध्ये येणारा तो एक महत्वपूर्ण जिल्हा आहे. म्हणजेच ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 7वा. देऊळगाव रेहकुरी. देऊळगाव रेहकुरी बघा हे काळविटासाठी प्रसिद्ध असलेलं अभयारण्य कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? बघा याचे योग्य उत्तर काय असेल. देऊळगाव रेहकुरी बघा हे काळविटासाठी प्रसिद्ध असलेलं अभयारण्य अहिल्यानगर या जिल्ह्यामध्ये आहे. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 8वा. अभयारण्याची संख्या व क्षेत्रफळ सर्वात जास्त असलेलं राज्य कोणतं आहे? बघा महत्वपूर्ण प्रश्न आहे. अभयारण्याची संख्या व क्षेत्रफळ सर्वात जास्त असलेलं राज्य म्हणजे कोणतं असेल? महाराष्ट्र राज्य. म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 9वा. अंजीर या पिकाचे. अंजीर या पिकाचे सर्वात जास्त उत्पादन कोणत्या ठिकाणी घेतले जाते? बघा अंजीर या पिकाचं सर्वाधिक उत्पादन राजेवाडी या ठिकाणी घेतले जाते. म्हणजेच ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 10वा. नागेझिरा. नागेझिरा हे अभयारण्य कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, अकोला. तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर बघा सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे. सर्वांनी आपल्या व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि पेजला फॉलो करायचं आहे. कारण तुम्हाला अशी महत्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील.